आज आत्याच्या मुलाचं लग्न वैरागला होतं म्हणून मी माऊली वैरागला लग्नाला चाललो होतो। तर नमस्कार, मी आकाश तवले आणि माझ्यासोबत आहे माऊली तवले। लातूर बार्शी रस्ता धरला आणि इडशीत पोचलो आणि हे इडशीचं अभयारण्य। तिथून थोडं पुढे गेलं की धाराशिवची हद्द संपत्ती आणि सोलापूरची हद्द चालू होती आणि हे पांगरीचं नीलकंठेश्वराचं मंदिर। तर लग्नाला जायला अगोदरच उशीर झालेला म्हणून लांबूनच पाया पडलो आणि तिथून निघालो। पांगरीतून पोलीस स्टेशन पासून लेफ्ट टर्न घेतला, तिथून गोरमाळा मार्गे चिकर्डीत आलो आणि चिकर्डीतून वैराग 17 किलोमीटर अंतर दाखवत होतं। इकडे रस्त्यानं जाताना किरण भाया पण त्याच लग्नाला जाताना दिसलेला आणि बंटू काका पण त्याच लग्नाला जाताना दिसलेलं। तिथून मग मळेगाव आणि मळेगाव मधून वैराग मध्ये पोहोचलो। वैराग मध्ये गेल्या गेल्या तर आपल्या सगळ्यांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं आणि तिथून आम्ही मंगल कार्यालयाकडे निघालो। मंगल कार्यालयावर आला होता, लग्नाला अजून थोडा टाइम आहे म्हणून समजलं, म्हणून आतमध्ये जाऊन निवांत बसलो आणि इकडे आमच्या मामाची पण भेट झाली आणि थोड्याच वेळामध्ये मंगलाष्टिका चालू झाल्या आणि लग्न लागलं। लग्न कार्यक्रमात नवरदेव येतो नवरीसाठी आणि वराड्यात जेवणासाठी। तर इकडे आलेल्या वराडांचं जेवण चाललेलं, तर आमच्या समजुदाईजनं जेवण एक नंबर होतं, तर जेवणाचा बुक्काच पाडून टाकलेला। दुसरी पंगत चालू झालेली, तर माऊलीला म्हणलं आता आपण पण जेवण करून घेऊ। मग काय, माऊलीनं पण जेवणाचा बुक्का पाडून टाकला आणि मी पण। लग्न व्यवस्थित पार पडलं आणि सगळ्या पाहुण्या रावळ्यांच्या गाठी भेटी झाल्या आणि तिथून आम्ही घराकडे निघालो। तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच, नंतर भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत नमस्कार।